conduct a quiz competition later. Whatever episodes over, episodes in the sense whatever sessions over, when you will watch on YouTube, then you'll know exactly. We'll tell you the date on which we are going to conduct this competition, quiz competition based on these all sessions. This is the third session. And we know that you all are very much interested to know about the forts. And we have such a person who is already interested in lots of trekking, understanding about the forts, understanding about the history of Maharashtra. Right? So you should take this opportunity to understand more about it. Anybody ask you about Maharashtra? You should go on speaking like anything. They'll say, oh, this child knows everything about it. Good afternoon all. शिवराय दशक मधील तिसरं पुष्प आहे. याच्या आधी 2 सेशन झाले. पहिलं सेशन आपण कशावर पाहिलं होतं, कोणी सांगेल का? यस, गुड. तर आपण महाराष्ट्रातील जे आपल्या जागतिक वारसा स्थळामध्ये शिवरायांचे 12 गड किल्ले यांचा समावेश झाला, त्याच्यावरती आपण पहिलं सेशन घेतलं होतं. त्यानंतर ना दुसरं सेशन कोण सांगेल? तुलाच माहित आहे. काय नाव बाळा? सांग बरं नाव त्याचं, कशावर घेतलं होतं? स्वराज्य संकल्पना म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचे वडील म्हणजे शहाजी महाराजांची पूर्ण आपण त्यांनी लढाई कशी केली किंवा स्वराज्यासाठी त्यांनी काय काय केलं यावरती आपण सर्व पाहिलं होतं. तर शहाजी महाराजांनी शिवाजी महाराजांना स्वराज्य निर्मितीसाठी राजमुद्रा दिली होती आणि स्वराज्य ध्वज दिलता. तसेच आपले विश्वासू मावळे शिवाजी महाराजांसोबत पुण्याला लाल महालामध्ये पाठवले होते. भातवडीची लढाई, त्याचे व्हिडिओही सर्व आपण पाहिलेले आहेत. तर आज आपण पाहणार आहोत गड किल्ले म्हणजे काय. महाराष्ट्रातील गड किल्ले हे आपल्या गौरवशाली मराठा साम्राज्याचा आणि विशेषतः छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाचा, युद्धनीतीचा आणि स्थापत्यकलेचा अमूल्य वारसा आहे. हे किल्ले निव्वळ दगडांचे अवशेष नसून ते आपल्या इतिहासाचे जिवंत साक्षीदार आणि प्रेरणास्रोत आहेत. गडकोट आणि दुर्ग ही संघर्षाची प्रतीके आहेत. शत्रूशी लढण्यासाठी या किल्ल्यांचा आधार घेतला जाई. ज्याच्या हाती अधिक गड किल्ले तो राजा आपल्या प्रजेचे चांगल्या प्रकारे संरक्षण करत असे, अशी छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळाची परिस्थिती होती. आपल्या पूर्वजांनी प्राणाची बाजी लावून हे गड किल्ले जिंकले व ते शत्रूशी झुंजले. महाराष्ट्राची स्वतंत्र भूमी तयार होण्याच्या आधी शौर्याचा एक मोठा इतिहास ह्या गड किल्ल्यांनी पाहिलेला आहे. त्या काळी संरक्षणासाठी महत्त्व असलेले किल्ले आज आपल्या इतिहासाचे, आपल्या पूर्वजांच्या शौर्याची सोनेरी पाने म्हणून आपल्याला तितकेच महत्त्वाचे आहेत. किल्ले फक्त शिवाजी महाराजांच्याच काळापासून नाही तर पूर्वीच्या 2000 वर्षापासून या गड किल्ल्यांचा इतिहास आहे. जे सातवाहनापासून राष्ट्रकूट, चालुक्य, बहमनी, कदम, यादव, तसेच मुघल, शिवाजी महाराजांचं आपली मराठेशाही, तसेच पेशवाई, इंग्रज, डच, फ्रेंच अशा विविध राज्यकर्त्यांनी या महाराष्ट्रावर राज्य केलेले. त्यांच्या काळात त्या काळानुसार त्या गड किल्ल्यात बदल केले गेलेले आहेत. अशा या गड किल्ल्यांविषयी आज आपण पाहणार आहोत. गड किल्ल्यांचे मुख्य 3 प्रकार पडतात. त्यातला मेन म्हणजे गिरिदुर्ग. गिरिदुर्ग म्हणजे हे डोंगरी किल्ल्यावरती बांधलेले असतात, त्याला गिरिदुर्ग म्हणायचं. जे किल्ले समुद्रातील बेटांवर, खडकांवर बांधलेले असतात त्याला जलदुर्ग असे म्हणतात. आणि तिसरा आहे भुईदुर्ग. भुईदुर्ग म्हणजे सपाट जमिनीवर बांधलेले किल्ले, याला भुईदुर्ग किंवा भुईकोट किल्ला असे म्हणतात. महाराष्ट्र हा गड किल्ल्यांचा देश आहे, म्हणून म्हटले गेलेलं आहे की राखट देशा, कणखर देशा, दगडांच्याही देशा, नाजूक देशा, कोमल देशा, फुलांच्याही देशा. अशा या राखट देशाचा कणखर म्हणजे आपला सह्याद्री आहे. पश्चिम महाराष्ट्रात सह्याद्री पर्वतरांग आहे. या पर्वतरांगेत सर्वात जास्त गड किल्ले आपल्याला पाहायला मिळतात. तर किल्ल्या डोंगरावरतीच गड का असतात, तर त्याचं एक मुख्य कारण आहे. ज्या राजाकडे सर्वात जास्त गड किल्ले असतात त्या राजाकडे तो राजा आपल्या प्रजेचे चांगल्या प्रकारे संरक्षण करू शकतो.
या भूमंडळाचे ठाई धर्मरक्षी ऐसा नाही, महाराष्ट्र धर्म राहिला काही तुम्हा कारणे. त्या छत्रपती शिवाजी महाराजांमुळे गडकिल्ल्यांचे खूप महत्त्व वाढलेले आहे. तर गडकिल्ले का पाहावे, गडकिल्ल्यांवर जाऊन काय पाहावे? गडकिल्ल्यांवर गेल्याच्या नंतर जर आपण काय करतो, सुट्टीच्या गावी सुट्टी लागली की आपण कुठेतरी पिकनिकला जातो किंवा वॉटर पार्कला जातो. अशा ठिकाणी न जाता आपण गडकिल्ले फिरले पाहिजेत. तर गडकिल्ले पाहताना आपला जो दैदिप्यमान इतिहास आहे हा पाहण्यासाठी आपण गडकिल्ले पाहिले पाहिजेत. गडकिल्ल्यांवर गेल्याच्या नंतर ना तिथल्या आजूबाजूच्या गावातली जी परिस्थिती आहे हे पाहण्यासाठी आपण गडकिल्ल्यांवर गेलं पाहिजे. गडकिल्ल्यांवर जे पाण्याचं जे बनवलेलं स्रोत आहे त्या काळी पाण्याचं किती तंत्र वापरलेलं आहे. पाऊस जर पडून गेलेला पाणी पुढच्या पावसाळ्यापर्यंत पुरत होतं. एवढे गडकिल्ल्यांवर बांधलेल्या विहिरी, तलाव हे सर्व आपल्याला गडकिल्ल्यांवर गेल्याच्या नंतर पाहायला मिळतं. तसेच गडकिल्ल्यांवर फक्त दिवसात न जाता रात्रीचाही प्रवास केला पाहिजे. गडकिल्ले रात्रीचेही सर केले पाहिजेत. त्यामुळे आपल्याला पूर्वीचे मावळ्यांनी रात्र जागून शत्रूशी झुंज देऊन ते गडकिल्ले कसे मिळवले, त्यांनी गडकिल्ल्याचे कसे जतन केले हे आपल्याला गडकिल्ल्यावर गेल्याच्या नंतर समजतं. त्यासाठी आपण गडकिल्ले पाहिले पाहिजेत. तसेच आपल्याला तिथल्या विविध वास्तू पाहायला मिळतात, तिथले राजवाडे पाहायला मिळतात, तिथल्या तोफा पाहायला मिळतात, तिथले नगारखाने, महादरवाजे हे आपल्याला गडावर गेल्याच्या नंतर तिथल्या नवीन गोष्टी पाहायला मिळतात. यासाठी आपण गडकिल्ले पाहिले पाहिजेत. किल्ले कोणी कोणी पाहिलेत? जवळपास सर्वांनीच पाहिलेले आहेत. आपण आपल्या पूर्वजांनी शत्रूशी झुंज देऊन हे गडकिल्ले राखलेले आहेत, शत्रूकडून ते मिळवलेले आहेत. तर हेच गडकिल्ले आपण पुढच्या पिढीसाठी आपण जतन केले पाहिजे, आपण पाहिले पाहिजे, त्याचं संवर्धन केलं पाहिजे. त्यासाठी आपण सर्वांनी गडकिल्ले पाहिले पाहिजे. तर मगाशी सांगितल्याप्रमाणे गडकिल्ल्यांचे मुख्य 3 प्रकार पडतात. गडांचे मुख्य किती प्रकार आहेत? कुठले कुठले? पहिला प्रकार कुठला? दुसरा? तिसरा? गडाचे मुख्य 3 प्रकार पडतात. तसेच आणखीनही प्रकार आहेत. गवर म्हणजे जो गुहेचा वापर करून गड बांधला जातो त्याला गवर असे म्हणतात. आणि कर्दम म्हणजे जो दलदलीच्या जागेवर दलदलीच्या ठिकाणी जो बनवलेला असतो त्याला कर्दम असे म्हणतात. आणि वनदुर्ग आहे, वनदुर्ग हा अरण्यात बांधलेला गड असतो त्याला वनदुर्ग असे म्हणतात. तसेच आणखीन गडी म्हणजे किल्ल्याचाच प्रकार जो जमिनीवर बांधलेला असतो, किल्ल्यासारखाच पण कमी क्षेत्रफळाने असतो. गडी म्हणजे मेडचा किल्ला कोणाला माहित आहे का? मेडक माहित आहे का? मेडक? हा, मेडच्या तिथं जाताना रोडने जाताना उजव्या साईडला एक तटबंदीला पाहायला मिळते, तर ती आहे गडी. तशीच आपल्या बारामतीमध्ये पण एक आहे आणि पारवडीला पण एक आहे. तर अशा गड किल्ले आणि गडी पकडून महाराष्ट्रात जवळपास 400+ गड किल्ले आहेत. तर सर्वात प्रथम गडावरती गेल्याच्या नंतर आपल्याला लागतो तो महादरवाजा. महादरवाजा म्हणजे 2 भुजांच्या मध्ये तो महादरवाजा गौमुखी आकाराचा असतो. खिळे लावलेला असतात जेणेकरून हत्ती वगैरे वरती आला, जर हत्तीने टक्कर मारली तर तो दरवाजा फुटू नये त्यासाठी त्याला दरवाजाला खिळे बसवलेले असतात. असा झाला तो महादरवाजा. तसेच नगारखाना आणि शिलालेख. नगारखाना म्हणजे इथं आहे बघा, पाहायला मिळतो इथं खाली. हा नगरखाना रायगडावर. नगारखाना म्हणजे ज्या वेळेस गडाचे दरवाजे उघडण्यासाठी आणि गडाचे दरवाजे बंद करण्यासाठी नगारखान्याच्या वरती ढोल बसवलेले असतात, ते वाजवले जातात. आनंदाचा प्रसंग असेल किंवा लढाई जिंकून आल्यावर किंवा एखादा सण असेल तर त्यावेळेस त्या नगाराचा वापर केला जातो. असा तो नगारखाना. तसेच शिलालेख म्हणजे प्रत्येक गडावर गेल्यानंतर आपल्याला वेगवेगळे शिलालेख पाहायला मिळतात. तर त्या शिलालेखात त्या गडावरच्या महत्त्वाच्या गोष्टी लिहिलेल्या असतात, किंवा कोणी बांधला किंवा त्या कशासाठी बांधला किंवा त्याचं ते महत्त्व ह्या शिलालेखातून आपल्याला त्या गडावर जे काय आहे विशिष्ट किंवा तो लक्षात येते. हा शिलालेख आहे, हा रायगडवरचा आहे. ह्या शिलालेखात लिहिलेला आहे जोपर्यंत सूर्यचंद्र आहे तोपर्यंत ह्या गडाचं अस्तित्व राहणार आहे. हे हिरोजी इंदलकरांनी लिहिलेला शिलालेख आहे. तसंच त्यांच्या नावाचा एक शिलालेख इथं पाहायला मिळतो.
मी रायगडच्या वेळेस मी एक सांगितलं होतं की हिरोजी इंदलकरांनी स्वतःची जमीन घर जायदाद विकून रायगड बांधला होता, जो रायगड बांधण्यासाठी पडला त्यावेळेस त्यांनी स्वतःचं ते सर्व विकून त्यांनी रायगड बांधला. त्यावेळेस त्यांनी शिवाजी महाराजांकडे एक मागणं केलं की मला दुसरं काही नको, घर जमीन काही नको, मला फक्त एक जगदीश्वराच्या पायरीवर दगड लावायचा राहिलेला आहे, तर त्या दगडावर मला माझं नाव कोरायचं आहे. ते नाव तिथं आहे, सेवेचे ठाई तत्पर श्री हिरोजी इंदलकर म्हणून. नेक्स्ट. तर तटबंदी आणि बुरुज, प्रत्येक गडाला गेल्यानंतर आपल्याला तटबंदी पाहायला मिळते. त्या तटबंदीच्या काही विशिष्ट अंतरानंतर आपल्याला एक बुरुज पाहायला मिळतो. तो बुरुज काही अर्धगोलाकार असतो, तो काही त्रिकोणी, तर काही अष्टकोनी, तर काही कमळांच्या पाकळ्यासारखा बुरुज असतो. या बुरुजाचा वापर मावळत्यावरती गस्त घालण्यासाठी, थांबण्यासाठी किंवा शत्रूवर वार करण्यासाठी त्याच्यावर तोफा ठेवलेल्या असतात, अशामुळे त्या बुरुजाचा वापर केला जातो. सऱ्या, सऱ्या म्हणजे हे पाहायला मिळतं का फुलाच्या आकाराचं, हे पाहिले ना, याला म्हणायचं चऱ्या. हे चऱ्या म्हणजे याच्यावरून शत्रूवर गोळी मारण्यासाठी किंवा त्याचा वापर केला जातो. आणि फांजी, फांजी म्हणजे हा जो बुरुज आहे, बुरुजाच्या आणि जी तटबंदी आहे, तटबंदीमध्ये जे फिरण्यासाठी जी वाट असते, ते म्हणत का जागते रहो, हां, ते गस्त घालण्यासाठी मावळांसाठी ती जी जागा असते त्याला फांजी म्हणायचं. धान्याचे कोटार, त्यालाच आंबरखाना म्हणतात. पन्हाळगडावर कोण कोण गेले? तिथे आंबरखाना पाहिलाय का तुम्ही? हां, तर पन्हाळगडावर सर्वात मोठा आंबरखाना आपल्याला पाहायला मिळतो, जे की धान्याचं कोटार आहे. आंबरखाना हा फारसी शब्द आहे, त्याच्यामुळे आपल्याला त्याला लक्षात येत नाही. आंबर म्हणजे धान्य आणि खाना म्हणजे जागा किंवा ती जमीन जिथे धान्य साठवलं जातं, त्याच्यामुळे त्याला आंबरखाना पण म्हणतात आणि मराठीमध्ये धान्याचा कोठार म्हणतात. तसेच दारू कोठार, दारू कोठार म्हणजे जे तोफेसाठी लागणारी दारू असते ते तिथे ठेवली जाते. आणि दारू कोठार हे जे किल्ल्यावर जे वस्ती आहे त्या वस्तीपासून एका लांब जागेवर बांधली जाते, जेणेकरून जर दारू कोठाराचा स्फोट झाला, आग लागली, तर बाकीच्या घरांना आग लागू नये त्याच्यासाठी ते सुरक्षित ठिकाणी एका वेगळ्या ठिकाणी दारू कोठार बांधले जाते, त्यासाठी त्याचा वापर केला जातो. पाण्याचे टाके, तलाव आणि विहीर, प्रत्येक गडावर गेल्यानंतर आपल्याला प्रत्येक वेगवेगळ्या प्रकारचे पाण्याचे टाके पाहायला मिळतात, काही विहिरी पाहायला मिळतात. यावरून एक गोष्ट लक्षात येते की प्रत्येक गडाचं बांधकाम हे वेगवेगळ्या काळात झालेलं आहे. जसं मी सांगितल्याप्रमाणे 2000 वर्षापासून आपले गड किल्ले बांधलेले आहेत. आता प्रत्येक ठिकाणची रचना वेगळी आहे, काही विहिरी आहेत, काही तलाव आहेत. आता हे जे वरचं जे पाहताय ना, हे 11 तलाव आहेत. हे आलंग गडावर आहे, आलंग, मदन, कुलंग असे 3 त्रिकूट 3 गड आहेत. त्या गडावरती ते 11 पाण्याचे टाके आहेत. ह्या 11 टाक्याच्या वरती आणखी 2 टाके आहेत. त्यातून जे डोंगरातून येणारं पाणी आहे ती एका टाक्यात पडतं, त्याच्यातनं दुसऱ्या टाक्यात ट्रान्सफर केलं आणि तिथनं ह्या 11 तलावात डिवाइड होऊन जातं. तर ते का, तर ज्या येणारा गाळ आहे, जो चिखल आहे, उन्हाळ्यात कसं सगळी धूळ उडते किंवा गवत, आणि अचानक पाऊस पडला की तो वाहून येतो गाळ, तो गाळ येण्यासाठी ते पहिल्या 2 टाक्यात पाणी जातं आणि त्या टाक्यातनं मग फिल्टर होत होत तो खालच्या टाक्यापर्यंत जातं आणि मग ते पिण्यासाठी वापरलं जातं. काही टाके, काही विहिरी, हे जर सिंधुदुर्ग कोणी पाहिलं ना, सिंधुदुर्ग किल्ल्याला गेल्यानंतर तिथं विहिरी आहेत बघा, त्यांचं दूध भाव, दही भाव आणि साखर भाव अशी नावं लिहिलेली आहेत त्या विहिरीला. भाव म्हणजे विहीर, कोकणी भाषेत विहिरीला भाव असे म्हणतात. तर त्या विहिरीवर जाळी टाकलेली आहे सगळीकडे, जेणेकरून शत्रूचा एखादा व्यक्ती आपल्या गडावर आला तर त्या पिण्याच्या पाण्यात विष टाकू नये, त्याच्यासाठी म्हणून पिण्याचं पाणी हे सुरक्षित ठेवलं जातं. तर तोफा प्रत्येक वेगवेगळ्या विशिष्ट प्रकारच्या, काही तोफा रणगाड्यावरच्या, काही गडावरच्या, तर काही उंटावरच्या, अशा तोफा आपल्याला पाहायला मिळतात. त्याच्यातलं मुख्य 3 तोफा आहेत. मलिके मैदान ही पूर्वी
परंडा किल्ल्यावरती होती. ती सर्वात मोठी 55 टन म्हणजे 1 टन म्हणजे 1000 किलो, तर 55,000 किलो वजनाची ती तोफ आहे. ती आता सध्या विजापूरमध्ये कर्नाटकमध्ये आहे. ही आहे बघा तिथून तो. तशीच राजस्थानमध्ये जयगडावरती जयपूरमध्ये ही एक तोफ आहे जी 50 टनाच्या सगळ्यात मोठी रणगाड्यावरची तोफ म्हणून ओळखली जाते. तशीच कलाल बांगडी जंजिरा किल्ला कोणी पाहिला का? हा, जंजिरा किल्ल्यावरती आपल्याला कलाल बांगडी तोफ पाहायला मिळते. जिचा कलाल म्हणजे कल्लोळ करणारे, आवाज करणारे. त्याच तोफेच्या पाठीमागा हौद बांधला जायचा जो की पाणी साठवलं, त्याच्यात पाणी असायचं. ज्यावेळेस ती तोफ पेटवली जायची तर ते पाठीमागचा सैनिक त्या हौदात उडी मारून बसायचा, कारण त्याचा आवाज एवढा मोठा होता की गाण्याचे पडदे फाटले जायचे. त्यासाठी तो हौद पाठीमागे बांधलेला असायचा. तसेच मग मेंढा तोफ आहे, ही आपल्या संभाजीनगरमध्ये त्या गडावर. नंतर मग बाकीचे जे आहेत ते आपल्या प्रत्येक गडावर छोट्या मोठ्या तोफी आपल्याला पाहायला मिळतात. राजवाडा आणि इमारती. आपल्याला गडावर गेल्यानंतर राजवाड्याचे अवशेष पाहायला मिळतात. मी मगाशी म्हटल्याप्रमाणे जे की आपल्या कुठल्याही गडावर बांधकाम पूर्णपणे नाही, ते पडलेल्या अवस्थेतच पाहायला मिळतं. हे खालचे काही राजवाड्याचे अवशेष आहेत. हे आहे ते रायगडावर मनोरे टावर आहेत जे की 2 टावर सेम प्रकारचे होतात. त्यापूर्वी पलीकडली आहे ती बाजारपेठ आहे. आणि हे खालचा आहे तो राजगडावरचा फोटो आहे जो महादरवाज्यातून आत गेल्यानंतर देवडी ते मावळ्यांना बसण्यासाठी बांधलेले देवडी आहेत. चुन्याचा गाणा मगाशी सांगितलं ना, चुन्याचा गाणा मिश्रण करण्यासाठी, गोड बांधणीसाठी याचा वापर केला जातो. या गाण्यामध्ये चुना आणि कडधान्य जसं की मेथी, मुगाची डाळ, उडदाची डाळ याचा वापर केला जायचा आणि ते सगळे मिश्रण करून मग गड बांधण्यासाठी त्याचा वापर केला जायचा. मंदिरे. गडावर गेल्याच्या नंतर आपल्याला वेगवेगळ्या प्रकारची मंदिरं पाहायला मिळतात. त्याच्यात सर्वात जास्त हे महादेवाचं मंदिर पाहायला मिळतं. आता हे जे आहे हे सिंधुदुर्गवरील शिवाजी महाराजांचं पहिलं मंदिर आहे जे की त्यांचे पुत्र राजाराम महाराजांनी बांधलेलं होतं. हे जे महादेवाचं आहे हे रायगडवरती जगदीश्वराचं मंदिर आहे. त्या जगदीश्वराच्या मंदिराच्या पायऱ्यावरती हिरोजी इंदोरकरांचं नाव आहे. तसेच हे राजगडावरील पद्मावती देवीचं मंदिर आहे, रायरेश्वरावरील महादेवाचं मंदिर आहे. असे वेगवेगळ्या गडावर गेल्यानंतर आपल्याला वेगवेगळ्या देवाचे मूर्त्या पाहायला मिळतात. हे जे आहे हे एकच खांब राहिलेलं आहे, हे आहे हरिश्चंद्रगडावरील मंदिर. केदारेश्वर जे एका गुहेमध्ये आहे. एक आख्यायिका म्हणतात की 4 खांब होते, त्याच्यातला जो 4था खांब पडला की दुनिया नष्ट होणार असं सांगतात लोक. पण तसं काही नाही आहे. तसंच त्याचे 3 खांब पडलेले आहेत आणि 1 खांब आणखी शाबूत आहे. हे शिवलिंग खूप मोठं शिवलिंग आहे आणि त्याच्यात जायचं म्हटलं की आपल्याला पाण्यात उतरून जावं लागतं. कडेलोटची जागा आणि चोर दरवाजा. कडेलोटची जागा म्हणजे रायगडला गेल्यानंतर आपल्याला टकमक टोक पाहायला मिळतं. टकमक टोक म्हणजे जे गडावर सगळ्यात उंच आणि त्याच्या खाली जी दरी असते किंवा घनदाट जंगल असतं अशा ठिकाणी शत्रूला जो स्वराज्यद्रोही होता किंवा शत्रू होता त्याला त्या कड्यावर घेऊन जाऊन त्याच्यावर ढकलून दिलं जायचं. आणि चोर दरवाजा म्हणजे प्रत्येक गडाला 2 किंवा 3 दरवाजे असतात. जर महादरवाजावरून आक्रमण झालं शत्रूचं, गड जर शत्रूच्या ताब्यात चालला तर आपल्याला सुरक्षित ठेवण्यासाठी म्हणून गडाला एक चोर दरवाजा बनवलेला असतो जो की आकाराने खूप लहान असतो. तिथून फक्त उतरता यावं, चढणाऱ्या व्यक्तीला ते अवघड व्हावं म्हणून तो बनवलेला असतो. त्याच्यासाठी चोर दरवाजा आपल्याला पाहू शकता. हे राजगडावरचा चोर दरवाजा आहे, हा पलीकडे संतोषगडावरचा आहे. असे वेगवेगळे चोर दरवाजाचे फोटो. नेक्स्ट दिंडी दरवाजा आणि देवडी. दिंडी दरवाजा आणि चोर दरवाजा मधला फरक म्हणजे चोर दरवाजा हे किल्ल्यावरचा एक लहान द्वार असतो जिथून आपण उतरता यावं, तसाच दिंडी दरवाजा असतो. दिंडी दरवाजा म्हणजे महादरवाजा आणि महादरवाजाच्या मध्ये जाण्या येण्यासाठी आणखीन एक छोटा दरवाजा असतो, त्याला म्हणायचे दिंडी दरवाजा. असा हा दिंडी दरवाजा आणि चोर दरवाजा मधला फरक आहे. देवडी म्हणजे महादरवाज्यातनं आत गेलं की आतमध्ये प्रवेश केला, आपल्या दोन्ही साईडला
एक दिवळीसारखा आकाराचे आपल्याला पाहायला मिळतं. तर त्याच्यात मावळे पूर्वी बसायचे. ते मावळे बसण्यासाठी ती जी जागा होती त्याला देवडी असे म्हणायचं. आता हे बघा इथे पाहायला मिळेल आपल्याला. ह्या दरवाज्यातनं आता इथं आत गेल्यानंतर इथे एक देवडी आहे बघा. नेक्स्ट नेड. नेड म्हणजे निसर्गातून हवेतून तयार झालेलं एक बीड, जसं की वाऱ्याच्या ह्याच्यामुळं तयार झालेले आहे. ते आपल्याला रायगडवर गेल्यानंतर पाहायला मिळतं. हे आहे ते राजगडवरच्या बाले किल्ल्यावरचं नेड आहे. तो पण राजगडवरच आहे. असं हे नेड जे गडावर जे हवा येते त्या हवेमुळे ते नेड तयार झालेलं आहे. इतर मुघलांकडून किंवा शत्रूंकडून झालेल्या आक्रमणापासून हे आपल्या रयतेचं संरक्षण करू शकतो. अशा ह्या मुळे हे गड किल्ले सुरक्षित डोंगराच्या उंच ठिकाणी बांधले जातात. हे गड किल्ले बांधण्यासाठी काय काय लागणार आहे त्या गोष्टी आपण आज पाहूया. सर्वात प्रथम गड किल्ले बांधण्यासाठी आपल्याला दगड लागतो. जो दगड काळ्या पाषाणाचा असतो. तसाच जांभ्या दगड म्हणजे आपण जर कोकणात गेलो तर लाल दगड पाहिले का कोणी कोकणात गेल्यानंतर? हां, तर तो लाल दगड हे आपल्याला समुद्रातील गड किल्ले बांधण्यासाठी ते आपल्याला पाहायला मिळतात. तेच दगड, त्या दगडाचं वैशिष्ट्य म्हणजे ते वजनाने खूप हलके असतात. नंतर आपल्याला लागतं लाकूड. त्यानंतर जो चुना जो आहे, चुन्याचा सर्वात जास्त वापर केला जायचा. याच चुन्यात चिकटपणा यावा म्हणून पूर्वीच्या काळी डिंक, तसेच गूळ, बेलाचं जे फळ आहे ना, बेलाचं फळ माहिती आहे का तुम्हाला? बेल. हां, त्या बेलाचं फळ आहे ना, त्याच्यात एक चिकटपणा असतो. ते फळं तोडून त्या चुन्याच्या घाण्यामध्ये मिश्रण केलं जायचं. आणि चुन्याचा घाणा म्हटलं तर काही गड किल्ल्यांवर गेल्यावर आपल्याला तो पाहायला मिळतो. जो नालीच्या आकाराचा गोल आकार असतो आणि जात्याच्या सारखं त्याचं एक चाक असतं. तो बैलाला बांधून तो त्याच्यात फिरवला जातो चुना टाकून. आणि त्या चुन्यामध्ये हे सगळं मिश्रण केलं जातं. आणि ते मिश्रण केल्याच्या नंतर त्याच्यात चिकटपणा येतो आणि तोच पुढं किल्ला बांधण्यासाठी वापरलं जातं. तसंच त्याच्यानंतर ना चिखल, माती, वाळू, विटाची भुकटी अशा ही सर्व मिश्रण त्याच्यात मिक्स केलं जातं आणि त्यामुळे ते गड किल्ले बांधले जातात. आज जर आपण सिंधुदुर्ग किल्ला कोणी पाहिलाय का? हां, बऱ्याच जणांनी पाहिला. तर सिंधुदुर्ग किल्ल्यावर गेल्यानंतर आणि मुरुड, जंजिरा, तसेच पद्मदुर्ग ह्या गडांवर गेल्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं जे गड बांधण्यासाठी दगड वापरलेला आहे तो पाण्याने दगड झिजलेला आहे. पण त्याच्यामधलं जे सिमेंट आहे, मिश्रण आहे, तेही आपल्याला आत्ताही गेलं तरी ते पाहायला मिळतं ते व्यवस्थित आहे. म्हणजे पूर्वीच्या काळी ह्या चुन्याच्या घाण्याच्या ह्या मिश्रणाचा किती मजबूती होती हे आपल्याला त्यावरून पाहायला मिळतं. म्हणून हे गड किल्ले 400 वर्ष झाले जे काही पूर्वीच्या काळात बांधलेले आहेत ते गड किल्ले आपल्याला आजही सुस्थितीत पाहायला मिळतात. आपलं जर घर सिमेंटच्या आत्ताच्या ह्याने बांधलं तर 50 ते 60 वर्षात ते खराब होतं किंवा 10 वर्षात त्याला चिरा पडलेला आपल्याला पाहायला मिळतात. पण पूर्वी बांधलेलं एवढं मिश्रणातून हे आजही एवढे मजबूत आहेत हे आपल्याला पाहायला मिळतं. आता हे जे गड किल्ले आहेत हे आपल्याला उत्तर भारतात गड किल्ले पाहायला मिळतात. जसं की राजस्थानचे गड कोणी पाहिलेत का? तर राजस्थानमधील हा आहे मेहरानगड, हा आमेरगड, पलीकडला आहे तो चित्तोडगड आणि खालचा आहे जैसलमेरचा गड. तर हे गड किल्ले पूर्वीच्या तिथल्या राज्यकर्त्यांनी, किल्ल्यांच्या मालकांनी ज्यावेळेस शत्रूंनी आक्रमण केलं होतं त्यांच्याशी समझोता केला आणि त्यामुळे त्यांचे गड शाबूत राहिले. पण आपल्या महाराष्ट्रातील गड किल्ल्यांनी शेवटपर्यंत स्वराज्य राखण्यासाठी शत्रूशी झुंज केली. म्हणून आपले गड किल्ले पडलेल्या अवस्थेत, पडलेल्या भिंती, पडलेले राजवाडे आपल्याला तसे पाहायला मिळतात. आपल्या गड किल्ल्यांचं नुकसान जर कोणी केलं असेल तर ते इंग्रजांनी केलेलं आहे. इंग्रजांनी आता रायगडला जर गेलं तर दक्षिण साईडला एक पोटल्याचा डोंगर म्हणून एक छोटासा डोंगर आहे. रायगड हातात येईना म्हणून इंग्रजांनी काय केलं, पोटल्याच्या डोंगरावरती तोफा चढवल्या आणि त्या तोफावरून दारू कोठारावर मारा केला. खूप दिवस असा मारा झाल्यानंतर एक गोळा हा दारू कोठारावर जाऊन पडला आणि त्याच्यामुळे तिथे स्फोट झाला. त्या स्फोटमुळे 15 दिवस रायगड जळत होता. त्याच्यामुळे स्वराज्याचे सगळे डॉक्युमेंट किंवा जे काय सगळी सामग्री होती ती जळून गेली.
तसेच इंग्रजांनी आपल्या म्हणजे पूर्वी महाराष्ट्रातील लोकांना आपल्याला विरोध करू नये किंवा त्यांच्या मनात आपल्या विरुद्ध बंड करू नये म्हणून इंग्रजांनी सगळ्या गडाचे म्हणजे जाणाऱ्या वाटा आहेत त्या बंद केल्या होत्या. जंगले तोडून वाटावर झाडे टाकली आणि ज्या पायरी मार्गी गड होते त्या सुरुंग लावून ते पायरी उडवले गेले. त्याच्यामुळे इंग्रजांनी आपल्या गडाचं सगळं नुकसान केलेलं आहे. तर गड बांधण्यासाठी मुख्य 4 पॉईंट असतात. तर सगळ्यात पहिला असतो तो घेरा, दुसरं मेट आणि तिसरं माची आणि चौथा बालेकिल्ला. घेरा म्हणजे जो गडाच्या पायथ्याचं गाव असतं आजूबाजूचा परिसर त्याला घेरा मेट म्हणजे जो गडाच्या जवळचा पार्किंगचा ज्याला तटबंदी असते त्याला मेट. माची म्हणजे गडावरचा जो सपाट भाग असतो त्याला माची असं म्हणतात. आणि बालेकिल्ला हा गडावरील सगळ्यात सुरक्षित जागा असते त्याला सर्वात उंच जागा आहे त्याला बालेकिल्ला असं म्हणायचं. जर आपण आपल्या बिल्डिंगचं जर पाहिलं म्हटलं तर जर आपला बिल्डिंग जर किल्ला असेल तर आपल्या बिल्डिंगचा घेरा म्हटलं तर आपण इथं VPNMSचं ग्राउंड, पाठीमागचं रुई गाव, इकडला संदीप कॉर्नर आणि खालचं अभिमन्यू कॉर्नर असा हा आपल्या बिल्डिंगचा घेरा झाला. मेट म्हणजे जे आपल्या बिल्डिंगला जी तटबंदी आहे ना सगळ्या बाजूने आहे का नाही, सर्व पूर्ण बाजूने तटबंदी आहे त्याला म्हणायचं मेट. माची म्हटलं तर आपण 4Cच्या साईडचा जो लॅबच्या वरचा परिसर आहे ना तो पण सपाट आहे तसाच आपल्या ऑडिटोरियमच्या वरचा. तर हा झाला गडावरचा माची. माची म्हणजे सपाट भाग. आणि बालेकिल्ला म्हणजे आपलं टेरिस जी सगळ्यात सुरक्षित जागा आहे ते झालं बालेकिल्ला. तर गडाचे मुख्य किती भाग पडतात? कुठले कुठले? घेरा, मेट, माची आणि बालेकिल्ला. लक्षात राहील का? तर ही काही गड संवर्धन करणाऱ्या काही ग्रुप आहेत जसं की सह्याद्री प्रतिष्ठान, बाळ रायगड, शिवदुर्ग प्रतिष्ठान असे वेगवेगळे गड संवर्धक ग्रुप आहेत जे की काही ट्रेकिंग करतात. ट्रेकिंग नंतर ना गडाचं संवर्धनही करतात. जसं की आपल्याला महिन्यातनं 1 दिवस सुट्टी काढली, रविवारच्या दिवशी सर्वजण मिळून येतात आणि एका जवळच्या गडाचं संवर्धन करतात. तर संवर्धन केल्यामुळे आपल्याला बरेचसे गड किल्ले आता चांगल्या सुस्थितीत पाहायला मिळतात. तर आपणही गड किल्ले पाहिले पाहिजेत. आता ह्या सोशल मीडियामुळे या लॉकडाऊनच्या नंतर बरीचशी लोक आता गडावर जायला लागलेत, गड किल्ले पाहायला लागलेत. तसेच गड किल्ले पाहत पाहत आपण हळूहळू गडाचं संवर्धनही केलं पाहिजे. आणि आपण आपल्या पूर्वजांनी शत्रूशी झुंज देऊन हे गड किल्ले त्यांच्याकडून मिळवलेले आहेत, ते बांधलेले आहेत आणि त्याचं जतन केलेलं आहे. तेच आपणही पुढं जतन करून संवर्धन करून पुढच्या पिढीसाठी ते शाबूत ठेवलं पाहिजे. तर जाणार का गडाला? कोण कोण जाणार? इथून पुढं जरी महिन्याला नाही झालं तर 2 महिने किंवा 3 महिन्यातनं एकदा तरी गडावरती ट्रिप काढायची. हात खाली घ्या. लक्षात राहील का? आज काय काय सांगितलं ते? किल्ल्याचे प्रकार किती? हा, कुठले कुठले? आणि किल्ला बांधण्यासाठी लागणारे प्रकार किती? 4. सांगा त्याच्यातले कुठले कुठले? ज्यावेळेस तुम्ही तुमच्या घरच्या सोबत मम्मी पप्पा सोबत जाताल त्यावेळेस ह्या गोष्टी तुम्ही त्यांना सांगायच्या. लक्षात राहतील ना? तर एवढं बोलून मी आपलं सेशन झाला सांगतो. आणि कोणाला काय डाऊट आहेत का? येस. किल्ला बांधण्यासाठी जागा निश्चित कशी केली जाते, त्याच्यासाठी कोणते कोणते निकष आहेत की आपल्याला या डोंगरावर किल्ला बांधायचा आहे किंवा भुईकोटवर किल्ला बांधायचा असेल तर या ठिकाणी बांधायचा आहे, यासाठी कोणकोणत्या गोष्टी प्रामुख्याने पाहिल्या जातात? सरांसाठी टाळ्या होता. खूप महत्वाचा प्रश्न विचारला. तर किल्ला बांधण्यासाठी मी मगाशी म्हटलं ना की डोंगरावरची एक विशिष्ट जागा निवडली जाते. जे सर्वप्रथम असा डोंगर निवडला जायचा ज्या डोंगराच्या 4ही बाजूने कडेत असलेल्या
असले पाहिजे, जेणेकरून शत्रूला त्या डोंगरावरती चढता आले नाही पाहिजे. दुसरं म्हणजे असा डोंगर शोधला जायचा की जो व्यापारी मार्गावर असला पाहिजे, ज्या डोंगरावरून आपल्याला 50 ते 60 किलोमीटर अंतरावरचा परिसर सहज दिसला पाहिजे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे पावसाळ्यातलं पडलेलं पाणी आणि झऱ्याचं पाणी हे त्या गडावर साठवता आलं पाहिजे. तसा तो कातळ पाहिजे, जेथून त्याचे खोदकाम करून त्यात पाणी साठवले पाहिजे. कारण गडावर जर पाणी जास्त असेल तर जास्त काळ तो गड लढवता येतो, सुरक्षित ठेवता येतो. आणि मुख्य म्हणजे गडावरचा परिसर भुईसपाट असला पाहिजे. प्लेन जागा जास्त असली पाहिजे, जेणेकरून जास्त सैनिक गडावर ठेवता येईल. असाही सर्व काही डोंगरावरची परिस्थिती पाहून तो डोंगर निवडला जायचा. नैसर्गिक आता जर रायगड बांधायचं म्हणलं तर रायगडचे कसे होते, सगळीकडे तासलेले आहेत सर्व बाजूने, आणि रायगडला जाण्यासाठी एकच वाट आहे. रायगडवर गेल्यानंतर ना जर ह्या वाटेने जर शत्रू आला तर शिवाजी महाराजांनी उतरण्यासाठी फक्त आणखीन एक वाघ दरवाजा म्हणून बांधलेला होता, जेणेकरून फक्त त्या दरवाज्यातनं गडावरून खाली उतरू शकत होतो, पण खालचा शत्रू वर येऊ शकत नव्हता. जसं देवगिरी किल्ला आहे छत्रपती संभाजीनगरचा, देवगिरी किल्ला हा खूप भक्कम आहे, खूप मजबूत आहे, पण तो यादवांच्या हातून का गेला तर त्याला पण एकच वाट होती, पण समोरच्या वाटेने शत्रू आतमध्ये आला, पण त्या गडावरून खाली उतरायला दुसरा रस्ता नव्हता, त्याच्यामुळे त्यांना त्या शत्रूशी शरण जावं लागलं. याचा अभ्यास करून शिवाजी महाराजांनी रायगडला बनवताना एकच वाट बनवली, पण उतरण्यासाठी दुसरी वाट बनवली, जिथे वाघ दरवाजा बांधला. त्याच दरवाज्यातनं ज्यावेळेस रायगड शत्रूच्या ताब्यात गेला त्यावेळेस त्या वाघ दरवाज्यातनं राजाराम महाराज ताराराणी साहेब त्या वाघ दरवाज्यातनं खाली उतरून जिंजीकडे गेले, आणि त्यामुळे आपलं स्वराज्य टिकून राहिलं. तसं ज्या एखाद्या डोंगराची सुरक्षित जागा पाहतात आणि पाहिल्याच्या नंतर त्या आधी काय करतात, जे डोंगर आहे त्या डोंगराला सर्व बाजूने फिरून पाहतात, किंवा शत्रूला तिथून जर अटॅक केला तर त्यातून आपण कसा त्याचा बचाव करायचा. पूर्वी स्वराज्याची राजधानी राजगड होती, पण राजगडला ज्यावेळेस शत्रू आलेला होता जवळ लढाई करण्यासाठी, तर तो गडाच्या पायथ्याच्या जवळपर्यंत आला होता, आणि राजगडला आणि तोरणगडाला जोडणारी एक माची आहे जे एकमेकाला अटॅच आहे. जर त्या माचीवरनं जर डोंगरावर आले तर ते राजगडावर पोहोचू शकतात. ही गोष्ट शिवाजी महाराजांच्या लक्षात आली, त्यामुळे त्यांनी रायगड स्वराज्याची राजधानी बनवून ठरवलं. रायगड हा कमळाच्या फुलासारखा आहे, त्याला पाचही बाजूने गड किल्ले आहेत, आणि रायगडला असा कनेक्ट असा कुठला डोंगर नाही, त्यामुळे सुरक्षित जागा ठरवून तो गड बांधला गेला आणि स्वराज्याची राजधानी ठरवली. तसाच जमीन भुईसपाटावर भुईकोट किल्ला बांधतो. आता भुईकोट किल्ला पाहिला तर नळदुर्गचा किल्ला आहे, तर त्या किल्ल्यावरती नदी गेलेली आहे. नदीला काय केलं, किल्ल्याच्या जी नदी आहे त्या किल्ल्याच्या सर्व अर्ध्या बाजूने फिरवलेली आहे, आणि किल्ल्याच्या आतमधून जर डायरेक्ट किल्ल्यावर आक्रमण करायचं म्हटलं तर आधी आपल्याला नदीत उतरावं लागतं, आणि नदीत उतरपर्यंत त्या नदीत मगरी किंवा उडून शोभानाने त्यावर वार केला जातो, म्हणून ते त्या पाण्याचा वापर करून किल्ला बांधला जातो. शिवाजी महाराजांचा सगळ्यात महत्त्वपूर्ण किल्ला, आणि ते महत्त्वपूर्ण का होते? तर शिवाजी महाराजांचा सगळ्यात महत्त्वाचा आणि आवडता किल्ला जरी म्हटलं तर तो राजगड होता. राजगडावर शिवाजी स्वराज्याचे जवळपास 25 वर्ष गेलेले आहे, पण राजगडावर ज्यावेळेस आक्रमण झालं तर शत्रू पायथ्यापर्यंत आला होता. ही गोष्ट शिवाजी महाराजांच्या लक्षात आली, आणि ज्यावेळेस 1655-56च्या काळात शिवाजी महाराज कोकणात फिरत होते त्यावेळेस त्यांनी रायरीचं पठार पाहिलं, ज्या आतमध्ये रायगड गेले, त्यांनी त्या रायगडला फेरी मारली आली, आणि त्यांना तो किल्ला आवडल्यानंतर की हा स्वराज्याच्या सुरक्षेसाठी राजधानीसाठी खूप चांगला गड आहे, म्हणून त्यांनी पुन्हा राजधानी राजगडहून रायगडवर वळवली. आपल्याला काळ्या पाषाणातून मिळतं, जे लावारापासून तयार झालेलं आहे. तसंच चुना हे आपलं नैसर्गिक बनवलेलंच आहे. पुन्हा कडधान्य आपण शेतात पिकवतो, त्यावेळी शेतात पिकवलं जायचं, आणि बाकी वीट वाळू चिकट हे तर काय मातीच आहे, त्यामुळे ते त्याच्यात घेऊन त्याचं मिश्रण केलं जायचं, त्याच्यात फक्त गड बांधला जायचा.
I am Sayyid Halol, standing in front of you for giving a vote of thanks. First of all, I am very thankful to our Nikhil sir for giving us this grateful information about our history, about forts and Maharashtra. I am thankful to Principal Ma'am for giving me this opportunity to speak over here. I am thankful to all the teachers for your support. I am also thankful to Rushali Miss for giving your support in the PPT presentation. I am also thankful to all of my friends giving this curiosity to learn about this session. Thank you so much.